नमस्कार विद्यार्थी मित्रो, तीन पाहणार आहोत. आंतरवक्र आरसा आणि बहिर्वक्र भिंग. इकडे बघा. आंतरवक्र आरसा आणि बहिर्वक्र भिंग याचे नाभी अंतर काढणे. म्हणजे दूर अंतरावरचा एखादा पदार्थ घ्यायचा आणि या पदार्थाची प्रतिमा पडद्यावर घेऊन तो पडदा आणि भिंग यामधलं अंतर म्हणजेच त्या भिंगाचे नाभी अंतर असते. म्हणून आपल्या प्रयोगाचं नाव आहे की आंतरवक्र आरसा आणि बहिर्वक्र भिंग याचे नाभी अंतर दूरवरच्या पदार्थाच्या साहाय्याने काढ. ते बघूया आपण की यासाठी लागणारं साहित्य आपल्याला बघायचं आहे. तर हे एक स्टेज आहे. यावरती इथं भिंगाचे स्टँड आहे, याला भिंग स्टँड म्हटलं जाईल. आणि ही स्क्रीन आहे. माझ्या जवळ ही पट्टी आहे, मीटर स्केल आपण त्याला म्हणूया. यावरती सुद्धा मीटर स्केल आहे. हे जे बहिर्वक्र भिंग आहे ते या ठिकाणी इथं सेट करायचे, यामध्ये असे लावून घ्यायचे जेणेकरून ते पडणार नाही. त्याचबरोबर आपल्याकडे हे दुसरे बहिर्वक्र भिंग आहे, कारण याचं डायमीटर जास्त आहे, यापेक्षाही मोठं आहे. कदाचित नाभी अंतरही वेगवेगळं असणारच आहे. आणि हा आहे माझ्याकडे आंतरवक्र आरसा. हा जो आरसा आहे हा आंतरवक्र आहे की नाही हे पाहण्यासाठी आपण असा हात लावला याच्यावर की आतमध्ये खड्डा वाटतो, किंवा आपला चेहरा असा जर बघितला की ठराविक अंतरावर दूर नेला तर उलटा दिसतो. यावरून हा आंतरवक्र आरसा आहे हे सिद्ध. तर आपल्याला पहिल्यांदा आपण भिंगाचं बघूया. आपण या ठिकाणी भिंग लावलेला आहे. तर यासाठी लागणारं साहित्य भिंग आहे, ही स्क्रीन आहे आणि ही मेणबत्ती आहे. तर मेणबत्ती आपल्याला या ठिकाणी पेटवायची, इकडे पकडायची आणि त्याची प्रतिमा आपल्याला स्क्रीनवर घ्यायची. उलटी प्रतिमा कुठे दिसते ते बघायचं आपल्याला. थोडे स्क्रीन मागे पुढे करायची अशी, आणि जिथं बरोबर उलटी वास्तव प्रतिमा दिसेल तिथे थांबायचे आणि त्या ठिकाणचे बघा कुठे दिसते आपल्याला क्लिअर. या ठिकाणी आपल्याला प्रतिमा एकदम परफेक्ट दिसते. आता मग यावेळी काय करायचं, हे भिंग आणि पडदा यामधले अंतर मोजायचे. हे मीटर पट्टे, यावरती सुद्धा मीटर स्केल आहे, इथंही आहे. याच्या साह्याने आपण काय करायचं, बरोबर मोजायचं. इथं मी मोजतोय, इथं दिलेलं आहे. हे मोजल्यानंतर आपल्याला असं दिसून येते की हे जवळजवळ 32 नाभी अंतर असणारं भिंग आहे. आता हीच जर प्रतिमा मी जवळ आणली अशी, तर परत ही काय करावं लागेल, आपल्याला मागे पुढे करावं लागेल. त्यामुळे प्रतिमा तिथंच ठेवतोय. तर दूरवरची वस्तू पाहतोय आपण. काय एखादा इलेक्ट्रिकचा पोल हरवू शकत नाही, किंवा एखादी खिडकी असेल, इमारत असेल, झाड असेल, ते काय हरवू शकत नाही. इथं ठेवायचे आणि बरोबर इथले काय करायचं, अंतर मोजायचे. हे पहा, इथं आता सध्या हे परफेक्ट पाहिलं तर आपल्याला हे अंतर आहे 33. इथं या पट्टीच्या साहाय्याने मोजलेलं, म्हणजे या भिंगाचे नाभी अंतर आहे 33. आता हे भिंग मी काढले आणि या ठिकाणी मी दुसरे भिंग लावले, तर काय होतंय प्रतिमा तिथं आता अस्पष्ट झाली. पदार्थ तिथंच आहे, मग प्रतिमा परत स्पष्ट मिळवण्यासाठी हे काय करावं लागेल, मागे न्यावं लागेल. याचाच अर्थ काय होतंय की या भिंगाचे नाभी अंतर काय आहे, वेगळं आहे. आता इथं आहे. मग काय करायचं, इथून इथपर्यंतचं अंतर मोजायचं, बाकी काही नाही. हे अंतर आणि मग इथलं अंतर आणि या ठिकाणचं हे अंतर आपण परफेक्ट मोजायचं. तेच त्याचं नाभी अंतर असेल. आता ही वस्तू इथं जवळची. आता आपण पाहणार आहोत दूरवरची वस्तू कशी मोजायची. आता या ठिकाणी मी आंतरवक्र आरसा ठेवलेला आहे आणि या आंतरवक्र आरशाच्या साहाय्याने समोर जो हॅलोजन आहे, हॅलोजन बल्ब लावलेला आहे, त्याची प्रतिमा आपल्याला इथं स्क्रीनवर घेतो आपण. आणि त्यासाठी मी स्क्रीन आहे जी मागे पुढे करतो. इथं तुम्हाला स्पष्ट दिसतं. यावेळी या आंतरवक्र आरसा आणि इथला पडदा इथले अंतर
हे अंतर म्हणजे या अंतर्वक्र आरशाचे नाभी अंतर आणि ते मोजण्यासाठी आपल्याला इथं पट्टी दिलेली आहे ती मोजायची. काही 20 येईल, 25 येईल, ते काय असेल. या पद्धतीनं आपण अंतर्वक्र आरशाचे आणि बहिर्वक्र भिंगाचे नाभी अंतर काढू शकतो. यासाठी 3 पदार्थ घ्यायचे. एक खांब घ्या, इमारत घ्या किंवा बल्ब घ्या, रात्रीवेळी असेल, मेणबत्तीच्या साह्याने घ्या. या पद्धतीनं आपण त्यांची नाभी अंतर हे पाहता. दूर अंतरावरच्या पदार्थाची आपण प्रतिमा इथं पाहतो. मी जरा स्क्रीन मागे पुढे करत आहे. हा समोर जो आपल्याला लागलेला बल्ब दिसत आहे खांबावर दूरवरती आहे, हॅलोजन बल्ब, त्याची प्रतिमा मला इथे दिसते उलटी. ज्या ठिकाणी ही क्लिअर मिळत असेल त्या ठिकाणी ही स्क्रीन थांबवायची आणि त्यावेळी हे भिंग आणि पडदा यामधले अंतर मोजायचे. हे अंतर म्हणजेच या भिंगाचे नाभी अंतर. तर इथं आपल्याला परफेक्ट असं या ठिकाणी दिसतं. हे अंतर मोजा. इथलं जे अंतर आहे हे अगोदरचं नंतर भिंग आहे, यामध्ये कितीपर्यंत अंतर आहे त्यावरून या भिंगाचे आपण नाभी अंतर ठरवू शकतो. आता आरसा घेऊया जरा.